नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहता एबीपी माझा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजातल्या दीन दुबळ्यांना ताकद देऊन त्यांचा उद्धार करण्याचा विडा उचललेला होता आणि त्यांनी सुरू केलेली ही चळवळ अनेक कार्यकर्त्यांनी ताकदीने पुढे नेली, किंबहुना अजूनही ती सुरू आहे. या साहित्यिकांचे, या कार्यकर्त्यांचे पोवाडे या दबलेल्या समाजाचा आवाज बनले. या कार्यकर्त्यांच्या साहित्यातून या पिचलेल्या समाजाचा हुंकार सगळ्या समाजानं ऐकला. दीन दुबळ्यांच्या व्यथेला वाचा फोडण्याचं काम दलित चळवळ आणि दलित साहित्यानं केलं. बऱ्याच जणांचं या विचाराशी सहमती असेल, पण नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी यांना मात्र तसं वाटत नाहीये. दलित चळवळ आणि साहित्यामुळे दलित समाजाचं खूप मोठं नुकसान झालं असा दावा त्यांनी केलेला आहे. गेल्या 71 वर्षात देशामध्ये जातीभेदाची पाळंमुळं उकरून काढण्यात राजकारणीही अपयशी ठरल्याचं त्यांचं मत आहे. एबीपी माझाला त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी दलित नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आणि दुसरीकडे देशातल्या आणि केंद्रातल्या बड्या नेत्यांवरची मतं आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरती त्यांनी या आपल्या मुलाखतीमधून प्रकाश टाकलेला आहे. खरं तर गजवींचं हे मत इतर दलित विचारवंत आणि नेत्यांना पटण्यासारखं आहे का, किंबहुना स्वतः गजवींना नेमकं असं का वाटतंय, याच विषयी आम्ही चर्चेच्या माध्यमातून या विषयात हस्तक्षेप करतोय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत शाहीर संभाजी भगत, त्याचबरोबर दलित पॅन्थरचे सहसंपादक JV पवार सर आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत स्वतः नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी सर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ लेखिका साहित्यिक उर्मिला पवार आपल्यासोबत आहेत आणि कवी आणि भाष्यकार दत्ता थोरे सुद्धा या चर्चेमध्ये सोलापूरहून सहभागी होत आहेत. मी सुरुवातीलाच जाईन गजवी सरांकडे. गजवी सर, तुम्हाला नेमकं असं का वाटतं की दलित चळवळ, दलित साहित्यिकांमुळे हा दलित समाजाची वाट लागली, हा समाज अजूनही मागे आहे, असं का वाटतं तुम्हाला? असं आहे, या सगळ्या गेली अनेक वर्ष एकूण मराठी साहित्य आणि त्याचे सगळे उपप्रकार म्हणजे ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, हे सगळे आपण सगळ्या गोष्टी बघत असतो आणि त्याच्या अनुषंगानं काही मतं आपली तयार होत जातात. मी जन्मलो एका खेड्यामध्ये आणि माझ्यावरती लहानपणापासून जे संस्कार झाले ते बौद्ध धम्माचे झालेले आहेत आणि तिथून माझ्या या सगळ्या जगण्याचा प्रवास. आणि जेव्हा मी शहराकडे इकडे मुंबईकडे आलो तेव्हा मला असं वेगळं जाणवलं की बुद्धिझम इथे मला फार दिसला नाही. म्हणजे बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरला तिथे खूप मोठा समुदाय येतो, दर्शन घेतो, काही विचार घेऊन जातो. हे सगळं चालतच आहे गेली अनेक वर्ष. आणि जेव्हा दलित साहित्याचा प्रश्न जेव्हा आला आणि माझी पहिली कथा जेव्हा प्रकाशित झाली तर तेव्हा प्रल्हाद चेनवनकर हा एक माझा मित्र त्या कालखंडामधला, तर त्याने माझी कथा प्रकाशित झाली असं विचारलं की बाबा तू स्वतःला दलित साहित्यिक मानतोस की नाही, तर मी नाही असं त्याला उत्तर दिलं होतं. आणि हा काय माझा आजचा प्रश्न नाही, हा माझा 1973 सालापासूनचा हा प्रश्न तसाच आहे. त्याचं काही उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही. मी असा विचार करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा घेतली, 15 ऑक्टोबरला त्यांच्या अनुयायांना दिली आणि मला स्वतःला असं अभिप्रेत होतं, रादर आहे, की बुद्धिझमच्या अंगाने बाबासाहेबांच्या विचारांचा विकास व्हायला हवा होता. तो मला नंतरच्या कालखंडात, उदाहरणार्थ दलित साहित्य, दलित पॅन्थर किंवा नंतरचे सगळे ताणतणाव अगदी आत्तापर्यंत 2019 साली सुद्धा म्हणजे कालच्या ज्या मुलाखतीवरून एकूण जो गदारोळ उडालेला दिसतो, खरं म्हणजे गदारोळ उडण्याचं काही कारण नव्हतं, कारण माझ्या मुलाखतीमध्ये अत्यंत स्पष्टपणे त्याची पूर्णतः कारणमीमांसा केलेली आहे माझ्या पद्धतीची. अर्थात ती कारणमीमांसा सगळ्यांनाच पटावी असं नाही, त्यांचं स्वतःचं मत असू शकतं, असायलाही हवं. पण माझं मत मी व्यक्त केल्यानंतर खरं म्हणजे इतका गदारोळ उठण्याचं काही कारण नव्हतं व्यक्तिगत हेतवारूपापर्यंत जाण्यापर्यंत. आणि माझं मत अजूनही तेच आहे की बाबासाहेबांचा विचार हा बौद्ध धम्माशी अत्यंत निगडीत आहे. बौद्ध धम्म वजा केला तर बाबासाहेबांचा, ज्याला आपण आंबेडकरवाद असा एक शब्द वापरतो एक प्रचलित अर्थाने, तर तो बुद्ध जर नसेल तर बाबासाहेबांचा विचार पूर्ण होत नाही. आणि म्हणूनही बाबासाहेबांच्या विचाराशी बांधिलकी असेल तर तुम्ही दलित, पददलित याचा अर्थ सगळ्या समाजाला बुद्धिझमकडे आणू नये असा नाही, पण तो शब्द वापरल्याने बुद्ध धम्माची किंवा बुद्ध विचारांची जी तत्कालिक जी प्रतिक्रिया होते किंवा मनावरती जे संस्कार घडतात ते होत नाहीत. संस्कार होतात ते दलित साहित्य, आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य, आणखी वेगवेगळे आणि अनेक शब्द मराठी साहित्यामध्ये आता रूढ झालेले आहेत. तर हे सगळे शब्द आणि शब्दांचे सगळा
एका अर्थाने दुसऱ्या अर्थाने असंही म्हणता येईल की हा गजवी सगळा सर, तुमचा मराठी मुद्दा लक्षात साहित्यातला आला, गोंधळ मात्र आहे का? अजूनही आम्हाला एका गोष्टीचं कारण समजलेलं नाहीये की दलित साहित्यामुळे किंवा दलित चळवळीमुळे या दलित समाजाची वाट लागली असं का वाटतंय तुम्हाला? मी वाट लागली असा शब्द म्हटलेला नाही, चळवळ मागे गेली असं म्हटलेलं आहे. बर 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 नुकसान झालेलं आहे असं वाटतं तुम्हाला? हो, निश्चितच. बाबासाहेबांच्या विचार इथे दलित साहित्यामध्ये म्हणतात सगळे जण आम्ही बाबासाहेबांची अनुयायी, बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही केली. तर बाबासाहेब तुम्ही पूर्ण स्वीकारलेलं नाही. बाबासाहेब तुम्ही 13 ऑक्टोबरपर्यंतचे स्वीकारलेले आहेत, 14 ऑक्टोबरचे बाबासाहेब स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे हा गोंधळ कदाचित झालेला असेल. बर, आपण विचारूया ना. संभाजी भगत, तुम्हाला पटतो हा विचार गजवी सरांचा? नाही, गजवी सर जे म्हणतायत बौद्ध तत्वज्ञानाच्या बद्दल आणि बौद्ध धम्माबद्दल, तर बौद्ध तत्वज्ञान आणि बौद्ध धम्म ही इतकं व्यापक आहे आणि मोठं आहे की सर्वांना कवेत घेण्याची ताकद या विचारामध्ये आहे. आणि भारतामध्ये बौद्ध धम्माकडे बघण्याची जी पद्धत पुन्हा झाली सुरू, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन झाल्यानंतर, जे बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर पुन्हा भारतामध्ये एक झालेलं आहे की ज्या ज्या गोष्टींना बाबासाहेबांनी स्पर्श केला त्या अस्पृश्य केलेल्या आहेत. आणि म्हणून बौद्ध धम्माला सुद्धा अस्पृश्य करण्याचं कारस्थान इथे झालं. आणि त्यामुळे बौद्ध धम्म ही संकुचित गोष्ट नसून ती व्यापक आहे. आणि गजवी जे म्हणतायत ते दलित चळवळ असो, बौद्ध धम्माचा विचार असो, हा इतका व्यापक आहे की तो आदिवासींपासून सर्व प्रकारच्या शोषितांना कवेत घेणारा आहे. त्यामुळे आता दलित ही जी संज्ञा आहे ही संज्ञा समाजशास्त्रीय संज्ञा आहे. आणि ती समाजशास्त्रीय संज्ञा जगातल्या सगळ्या तत्ववेत्यांना आणि अभ्यासकांना कळवी म्हणून ती तशी झालेली आहे. आता बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला आणि दलित पॅंथरची चळवळ उभी राहिली. तर दलित पॅंथरची जी व्यापकता आहे ती काही मध्यमवर्गीय दलितांना ती मान्य नव्हती. आणि ते स्वतःला बौद्ध म्हणून पुन्हा आणखीन एक वेगळं त्यांचं ज्याला म्हणतो की आपण पावित्र्य ठेवणं आणि वेगळेपण करणं, तर ते सगळं मध्यमवर्गीय झाल्यानंतर त्यांना ती दलित ओळख जी आहे ती समाज पण इतका भयानक आहे की दलित म्हणलं की शेड्यूल कास्ट किंवा अनटचेबल असं ते झालं होतं आणि त्यांना ते मान्यच नव्हतं. त्यामुळे त्यांना म्हणलं लागलं की आम्ही दलित नाही आहोत. जसं की हिंदू धर्माच्या सानिध्यात राहिलेले काही लोक आहेत ते दलित लोक म्हणतात आम्ही दलित नाही आहे, ते बौद्ध आहेत, ते दलित आहेत. हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे ते बोलले की हा दलित शब्द टाकून द्यायला पाहिजे. परंतु न्यायालयाने आदेश सुद्धा दिलेले होते, तसे आदेश पण दिले होते. पण ही जी व्यापकता जी आहे आणि या व्यापकतेतून उभं राहिलेलं साहित्य असेल किंवा ते जे मंथन आहे 60 नंतरचं जे मंथन आहे त्याच्यामुळे दलित समाजातले म्हणजे जे पूर्वाश्रमीचे सगळे अस्पृश्य आहेत हे सगळे जागे झाले आणि ते बाबासाहेबांकडे आले. हे गजवींना कळत नाहीये. आणि गजवी ज्या पद्धतीनं त्यांचा विचार आहे की ते सगळे बौद्ध झाले पाहिजेत, तर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की बौद्ध धम्माकडे जाण्यासाठी फक्त दोरा धरून बौद्ध होता येत नाही, तत्वज्ञान स्वीकारून बौद्ध होता येतं. आणि ते मान्य नसल्यामुळे कर्मकांडावर विश्वास असल्यासारखे पुन्हा हिंदू धर्मातली ती कर्मकांडीय पद्धत आहे. त्या शब्दातच बुद्धी या शब्दापासून तो बौद्ध हा शब्द तयार झालेला आहे. आपण पवार सरांकडे जाऊया. पवार सर, तुम्हाला पटतं गजवी सरांनी जे काही विचार मांडलेत ते? गजवींचे विचार मला मुळीच पटत नाहीत. गजवी हे गेले कित्येक वर्षाचे माझे दोस्त आहेत आणि कालच्या त्यांच्या भूमिकेमुळे मी विवळलो आहे. ते आता नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले, मी त्यांचं सगळ्यात पहिलं अभिनंदन मी केलं आहे. परंतु ते एका मोठ्या याच्यामध्ये मेन स्ट्रीममध्ये आल्याबरोबर त्यांनी हा जो पवित्रा घेतला तो पवित्रा एकंदरीत समाजाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. माझे मित्र असले तरी मी त्यांना सांगू इच्छितो की तुमचा ही जी भूमिका आहे ही भूमिका अत्यंत चुकीची भूमिका आहे. आणि जर दलित साहित्य चळवळीने किंवा चळवळीने नुकसान झालं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ शकतो जी तुमच्यापर्यंत सुद्धा आलेली आहेत. आणि त्यामुळं दलित साहित्याने कुठल्या प्रकारचा नुकसान केलं नाही, उलट दलित साहित्यानं एक प्रकारचे लढ्याची प्रवृत्ती निर्माण केली. प्रकर्षानं त्यांच्या हातात शस्त्र दिलं आणि हे शस्त्र किती काळी व्यवस्थेने त्यांच्याकडून छिनून घेतलं होतं. त्यांचा गाता गळा चिरला होता, कापला होता. हा गाता गळा आणि त्यांच्याकडची लेखणी, हिसकावलेली लेखणी बाबासाहेबांच्या नंतर आमच्या हातात आली आणि या लेखणीचा आम्ही पुरेपूर उपयोग करून आम्ही लोकांमध्ये जागृतीचं काम केलंय. जागृतीचं काम करणं म्हणजे चळवळ उभारणं आणि चळवळ आम्ही साहित्याच्या माध्यमातून केले. मी तर प्रत्यक्ष लढणारा तरुण आहे,
तरुण म्हणतोय मी, लढणारा तरुण आहे. त्यामुळे लढा हा मला माहिती आहे आणि ह्या लढ्यामुळं झालं असेल तर ते समाजाचं प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे. नुकसान काय झालंय हे त्यांनी एकदा केव्हा तरी मला पटवून देण्याचा प्रयत्न करा. आपण या चर्चेमध्ये आपल्याकडे वेळ खरं तर थोडा आहे. आपण थोडंसं त्यांच्याकडून आणखीन थोडी त्यांची भूमिका समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपल्याला उर्मिला पवार आणि दत्ता थोरे यांच्याकडे सुद्धा जायचं. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजबी यांनी विचार मांडला की दलित साहित्य, दलित चळवळ या सगळ्यामुळे दलित समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांना असं का वाटतंय, किंबहुना त्यांचा हा विचार इतर साहित्यिकांना, इतर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पटतोय का, याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत उर्मिला पवार आहेत. उर्मिला पवारताई, तुम्हाला हा विचार पटतोय का गजबी सरांचा, किंबहुना गजबी सर त्यावरती जी काही कारण मीमांसा करतायत ती पटते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही काय मला सुरुवातीपासून विचारा, काय म्हणताय? गजबी सरांचा विचार तुम्हाला पटतोय का? त्यांचं असं म्हणणं आहे की दलित साहित्य किंवा दलित विचारधारा, दलित चळवळ जी आहे पर्टिक्युलरली, त्यामुळे दलित समाजाचं खूप मोठं नुकसान झालं असं त्यांना वाटतंय. हा विचार तुम्हाला पटतोय का? नाही पटत, नाही, अजिबात पटत नाही. बर, कुठलाही विचाराने जो चांगला मूलभूत विचार आहे हा त्या विचाराने काही नुकसान होत नाही. बर, ठीक आहे. आपल्यासोबत दत्ता थोरे आहेत. दत्ता थोरे, आपण काय मत मांडाल या सगळ्यावरती? गजबी सरांनी जी आता कारण मीमांसा दिलेली आहे त्यांच्या या वक्तव्याबद्दलची, ती पटते का तुम्हाला? गजबी सरांनी जे विधान केलेलं आहे की दलित चळवळीचं थोडंसं नुकसान केलं दलितांचं. गजबी सर ज्या भाषेतून बोलतात ती माणूसपणाची भाषा आहे. मी असं मानतो की तो जो बुद्धाचा धर्म सांगतात, बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरवादी भूमिका सांगतात, ती अंतिम अवस्था आता गजबी सर जे विधान करतायत तीच आहे. की गजबी सरांनी सांगितलं की मी दलित साहित्यिक नाही, मी फक्त साहित्यिक आहे, मी माणूसपणाचं साहित्य मांडतो, मी माणसांचं साहित्य लिहितो. ते अंशतः खरे बोललेले आहेत, परंतु त्यांनी पूर्णपणे चळवळ समजून घेतलेली नाही असं माझं मत आहे. ती का समजून घेतली नाही याचा शोध जर घेतला तर दलितांची राजकीय चळवळ म्हणजे दलित चळवळ असं गजबीना म्हणायचं आहे का? जर राजकीय चळवळ असं म्हणायचं असेल तर गजबी 100% बरोबर आहेत. दलित चळवळीचं जे राजकीय नेतृत्व आहे त्यानं दलितांचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. परंतु ही परिभाषा दलित साहित्यिक चळवळीला, दलितांच्या वंचितांच्या आंदोलनांच्या रस्त्यावरच्या चळवळीला अजिबात लागू होत नाही. दलित चळवळ जी आहे ती फक्त राजकीय चळवळ नाही आहे. आणि त्यांनी साहित्याच्या संदर्भात जे शब्दप्रयोग वापरले, आता अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्य हा शब्दप्रयोग जन्माला येण्याच्या आधी दलित भावना लिहित होते. दलित साहित्य हा शब्दप्रयोग 60-65 पासून सुरू झालेला आहे. आणि अण्णाभाऊ साठू किंबहुना अगदी बाबूराव बागुल म्हणूयात, ते सुद्धा त्याच्या आधी लिहित होते. त्यांना तुम्ही कुठल्या चौकटीत बसवणार आहात? संभाजी भगत म्हणाले ते 100% सत्य आहे की दलित हा शब्दप्रयोग वापरला की फक्त महार ही एकच जात समोर आणली जाते, अगदी अनुसूचित जाती हे सुद्धा समोर आणलं जात नाही. समाज ज्या जातीय दृष्टिकोनातून दलित चळवळीकडे, दलित जातींकडे बघतो ते दूषित आहे. आणि ज्या निरपेक्ष पद्धतीतून गजबी बोलतायत, समाज त्या निरपेक्ष पद्धतीतून या व्यवस्थेकडे बघत नाहीये, ही अडचण आहे. आणि ही अडचण असल्यामुळं दलित चळवळ दलितांचं नुकसान करते आहे अशी जी विधानं उठवली जातात ती अशातून येतात. काय होतं, दलित चळवळ म्हणजे दलित साहित्य आणि दलित राजकारण एवढं पुरतच मर्यादित आहे का? मराठवाड्यामध्ये एकनाथ आवड नावाच्या एका दलित कार्यकर्त्यानं गायरानाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी केली. 1 लाख हेक्टर जमीन 50,000 कुटुंबांना वाटली. ललित बाबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महार वतन जमिनीचा संघर्ष करतायत. हे नुकसान आहे का? या लोकांनी हजारो मोर्चे काढले, आंदोलनं केली, प्रशासनावर धडका दिल्या, तेव्हा कुठे हे सगळं दलितांच्या वाट्याला मिळालेलं आहे? हे चळवळीच्या मोजपट्टीत येतं का? हे येत नाही. दलित चळवळ म्हणलं की काय, फक्त एका अर्थानं बघितलं जातं की दलित चळवळ दलितांची राजकीय चळवळ, दलित चळवळ फार तर दलितांची साहित्यिक चळवळ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं हे चळवळीनं केलेलं काम आहे. हे रस्त्यावर उतरून लोकांनी आंदोलनं केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत आणि हे सगळं मिळवलेलं आहे भांडून हक्कानं. आणि मला वाटतं हे चळवळीचं यशच आहे. फक्त एका विशिष्ट चौकटीपुरतं बघून दलित चळवळीचं मोजमाप होता कामा नये. तसं जर बघणार असाल
तर मग तसं अपयशच हा दिसेल. हा खूप परंतु हे महत्वाचा सगळं विचार सर्वांगीण तुम्ही मांडलेला आहे थोरे सर. मी पुन्हा एकदा जाणार आहे गजवी सरांकडे. गजवी सर, तुम्हाला जे अपेक्षित आहे यामध्ये की चळवळीमधल्या काही नेत्यांनी राजकारणाची वाट धरली आणि त्यातल्या काही जणांनी राजकारणाची वाट धरल्यानंतर त्यांना चळवळीचा विसर पडला आणि फक्त राजकीय स्वप्न स्वतःची पूर्ण करण्यासाठी ते झटताना दिसत आहेत, असं एक विधान केलं जातं की असा विचार अनेक जण मांडत असतात या समाजामधले. त्याबद्दल तुम्हाला म्हणायचं का? ते अपयश तुम्हाला बोट दाखवायचंय का त्याकडे? नाही, होतंय कसं की आपण एका मर्यादित परिप्रेक्ष्यामध्ये काल बोललो, ती काही विस्तृत मांडणी नव्हती, ती सारांश रूपाने होती. आणि केवळ दलित राजकीय म्हणजे दलितांची चळवळ असं मी मानत नाही. जगाच्या एकूण परिप्रेक्ष्यामध्ये कला किती आहे, तर स्थापत्यकला आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे, नृत्यकला आहे, संगीत आहे, नाटक आहे, सिनेमा आहे, कविता, कथा, कादंबरी आणि जगण्याच्या विविध पद्धती आणि सर्व प्रकारच्या तऱ्हा, या सगळ्यांचा समावेश या चळवळीमध्ये कधीही झालेला नाही. ती एकांगी फक्त कविता, कथा, कादंबरी लिहित राहिली, काहींनी नाटकं लिहिली. हा जो या सगळ्या गोष्टी जर नीटपणे जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांनी मबी चिटणीसांच्याकडून जेव्हा युगयात्रा हे नाटक लिहून घेतलं होतं आणि त्याचा शेवट बुद्धिझममध्ये होताना दिसतो, तर बाबासाहेबांचा विचार माझ्या दृष्टीने तरी मला या नोटवरती महत्त्वाचा वाटतो की बाबासाहेबांची चळवळ सुरू कुठे होते खऱ्या अर्थाने. 13 ऑक्टोबरपर्यंत हिंदुइझम, त्यातले ताणतणाव, त्यांनी केले अन्याय, अत्याचार, याचा अर्थ जगातले अन्याय अत्याचार संपले. फक्त दलितांवर अत्याचार होतात असं नाही, मुसलमानावरती आज अत्याचार होतात आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोकांना, गुजर लोकांना सवलतीसाठी आंदोलन करतात. या देशाचा मुळातला जो प्रश्न आहे ना, केवळ दलितांच्या पुरता मर्यादित नाही, तर एकूण भारतीय एकूण संरचनेबद्दलचा आपण विचार करायला पाहिजे. नुसतं दलितांच्या बद्दलचा विचार करून होणार नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बाबासाहेबांनी जो विचार मांडला या शोषित समाजासाठी, तो केवळ एका पर्टिक्युलर समाजापुरता किंवा त्यावेळेला त्यांनी ज्या समाजाच्या उत्थानासाठी काम केलं त्या समाजापुरता मर्यादित न ठेवता आता आणखीन व्यापक केला पाहिजे. माझ्याकडे शेवटचे 30 सेकंद आहेत. भगत सर, या विचारावरती आपण काय सांगाल? मला वाटतं की दलित चळवळ म्हणजे फक्त दलित राजकीय चळवळ असं जे डोक्यात आहे त्यांच्या, तर ते चूक आहे. मी अनेक आंदोलनांमध्ये आपण आलेलो आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे जाणीवा आणि नेणिवांच्या पातळीवर समाजाचं, संपूर्ण समाजाचं प्रबोधन झालेलं आहे. नंबर 2, त्यांनी जे खास करून राजकीय नेत्यांची दोघांची नावं घेतली, त्याच्यामध्ये बाळासाहेबांचं आणि रामदास आठवले यांचं नाव घेतलेलं आहे. रामदास आठवले यांच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु बाळासाहेब ज्या पद्धतीनं आज उभे आहेत आणि ज्या पद्धतीने समाज त्यांच्याकडे बघतोय, तर निदान आता बाळासाहेब ज्या पद्धतीनं लढतायत तर त्यांचा तरी पाय आपण खेचू नये असं मला वाटतं. बाळासाहेबांची काय चूक झाली तर आपण त्यांना विचारू, पण मी बाळासाहेबांचा पाय अजिबात खेचलेला नाही, उलट कौतुकच केलंय. माझा मुद्दा बारीकसा होता की धरसोड वृत्ती थोडीशी हानिकारक ठरते, एवढाच मुद्दा होता. माझं काय म्हणणं आहे की बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं आज चळवळ त्याच्या स्वतःच्या खांद्यावर उभी असली तर ती अधिक समर्थपणे पुढे जाते. उर्मिला पवार, अगदी थोडक्यात, माझी वेळ संपत आली, अगदी थोडक्यात. मी थोडक्यात मला बोलायचं आहे की बाबासाहेबांचा सुरुवातीपासूनचा चळवळ उभा करण्याचा जो कटाक्ष होता तो हाच होता की तुम्ही आता जे परंपरावादी वाद पुढे नेताय. अजिबात नाही, परंपरावादी काही समान आहे. नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणजे मला काय 2 शिंग होत नाही. हा माझा विचार 1973 सालापासूनचा आहे. हे श्रीराम लागू म्हणाले होते, देवाला रिटायर करा म्हणजे कायमचं काढून टाका नाही, विश्रांती द्या आणि एका दुसऱ्या विचाराकडे चला, बुद्धिवादाकडे चला. तुम्ही वेगळ्या तऱ्हेने माणसाकडे बुद्धी जी आहे त्या बुद्धीचा वापर करा. आज जी देवळं आहेत त्या देवळांमध्ये संपत्ती आहे जी ती कुणाची आहे? ती सर्व जनतेची संपत्ती आहे. त्या जनतेची संपत्ती जी आहे ती थोडंसं कुणाला तरी काही फंडिंग देऊन वगैरे ती ही होत नाही, तर प्रत्येक त्या संपत्तीचा उपभोग हा त्या माणसांना पण झाला पाहिजे. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अगदी शेवटची 30 सेकंद पवार सर, जेवी पवार सर. आणि मला हे म्हणायचंय बोला की गजवींच्या आधीच्या पिढीमध्ये कुठलीही साहित्यिक परंपरा नव्हती असं माझ्या वाचनाप्रमाणे. आता ते जे साहित्यिक झालेत याला कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीचे, बाबासाहेबांच्या काळातले आणि बाबासाहेबांच्या नंतरच्या काळातले ज्या साहित्यिकांनी चळवळी केल्या त्याचा परिपाठ म्हणून त्यांच्या हातात लेखणी आलेली आहे. आज ते एका मोठ्या म्हणजे मेन स्ट्रीम मध्ये गेल्याबरोबर त्याने हा जो घुमजाव केलाय ते त्याने एक प्रकारे अजिबात नाही, मेन स्ट्रीमचा मुद्दाही नाही
की हा घुमजाव हे हा ही आंबेडकरी समीक्षा चळवळीला चुकीची आहे. मारकच ठरणार आहे. त्याच्या पलीकडे मी जास्त काय बोलू इच्छित नाही नाही. राहुल नाही, बिलकुल एखादी बाबासाहेबांचं यश इथेच आहे की या बाबासाहेबांनी या समाजाला शिकवलं, पुढे आणलं, संघटित केलं, संघर्ष करायला शिकवलं आणि तो समाज आज शिकलेला आहे, स्वतःची मतं मांडतोय. गजवी सर ज्या वेळेला सांगतात की मी बाबासाहेबांचा फॉलोअर आहे, बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जेव्हा ते पुढे जातात आणि स्वतःची मतं मांडतायत, साहजिक आहे मतं येतात, तिथे मतांतरं सुद्धा येतात आणि त्याच निमित्ताने या मतांतरांसाठी आपण ही चर्चा आयोजित केलेली होती. सगळ्यांनी आपल्याला यासाठी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. या चर्चेमध्ये इथंच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.